भावी शिक्षक मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग जाहिरात आलेली आहे. 2024ची ही पहिली जाहिरात आहे मित्रांनो. तर बघा, जागा किती आहेत, पात्रता काय लागते आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात माहिती बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये निवड कशी होते, इंटरव्ह्यू असतो का, पगार किती मिळतो आणि कामाचे स्वरूप यावरती व्हिडिओ टाकणारच आहोत लवकरच. ते पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो. तर वेळ न घालवता चला आपण बघूयात आता काय नेमकं ह्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तर बघा, ही भरती निघालेली आहे. तर मराठी माध्यमासाठी 245 जागा निघालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये 2 पद आहेत. कोणचं आहेत? एक सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक. बघा, सहाय्यक शिक्षकसाठी 151 पद आहेत आणि पदवीधर शिक्षकासाठी 94 असे 245 एकूण पद आहेत मित्रांनो. चला, ही मराठी माध्यमासाठी होतं एकूण पदाचं. आता बघा, दुसरं आहे उर्दू माध्यम. एकूण 66 पद आहेत. हे सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक. हे 33 पद आहेत मित्रांनो, एकूण 66 उर्दू माध्यमासाठी. आणि हे आहे तिसरं हिंदी माध्यम. हिंदी माध्यमला कसं आहे, सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक हे 2 आहेत. सहाय्यक शिक्षकाला 5 आहेत आणि पदवीधर शिक्षकाला 11 असे एकूण 16 आहेत मित्रांनो. तर पुढे काय आहेत बघूया आपण. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी TET अथवा CTETची गरज नाही आणि नोकरी घेण्यासाठी TET देण्याची गरज नाही. त्यामुळं ज्या विद्यार्थ्याचं DED अथवा BEd झालेलं आहे तो विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतो. तर माझं असं मत आहे, प्रत्येकानं या पदासाठी अप्लाय करावं. चांगली जॉब आहे मित्रांनो आणि चांगला पगार पण मिळतो. आपले मित्र आहेत पिंपरी चिंचवडमध्ये, त्याने हा जॉब करत आहेत सध्या. त्यांना विचारलं तर ते चांगली पगार 25,000 प्लस मित्रांनो पगार आहे. तर खूप चांगली पगार आहे मित्रांनो. पण एवढंच की हा कसं असतं आहे, बघा काय म्हणते, तर एकत्रित मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत. पर ही किती आहे, 11 महिन्यासाठी असते मित्रांनो. पण आपलं काम बघून ही सेवा वाढवता येते. म्हणजे 11 महिन्याची त्याने एक महिना गॅप देऊन आपल्याला पुढची जॉईनिंग देतात. तर हे असं काही नाही की 11 महिने ठेवले नंतर काढून टाकले, असं काही नसतं आहे. ते आपलं काम बघून आपल्याला पुढची जॉईनिंग देतात मित्रांनो. पण अप्लाय कधी करायचे आहे बघा, 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान आपल्याला तिथं जाऊन अप्लाय करायचे आहे मित्रांनो. ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार नाही, ऑफलाईन ॲप्लिकेशन आहे. टाईम बघा 10 ते 5 या वेळी दरम्यानच. आणि ॲड्रेस पण दिलेला आहे, ते पुढे बघूयात आपण. तर बघा, आता आपण काय, मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारासाठी एकूण पदे भरावीची आहे. तर बघा, HSC DED ज्याचं SSC झालं आहे आणि DED झाले, त्यांच्याकडे TET नाही, CTET नाही, काहीच गरज नाही. डायरेक्ट नोकरी आहे मित्रांनो. आपल्या 12वीच्या मार्क्सवर आणि DEDच्या मार्क्सवर भेटून जाते. चांगले पद आहेत, 152 पद आहेत मित्रांनो. डायरेक्ट अप्लाय करून टाका. आणि नेक्स्ट काय, पदवीधर शिक्षकसाठी त्याला काय DED लागतं, BEd लागतं आणि ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशन काय इथं विज्ञान सायन्समध्ये झालं पाहिजे. आणि DED BEd प्लस ग्रॅज्युएशन भाषा विषयामधलं जर असेल तरी सुद्धा चालतं. 93 पद आहेत मित्रांनो, चांगले पद आहेत असे 245. ही मराठी माध्यम. तर बघा, आता मराठी माध्यमांसाठी आरक्षण या पदाचा तपशील बघा. तर काय, मराठी माध्यम आहे मित्रांनो ही. तर बघा, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोन्हीसाठी बघा, हे अनुसूचित जातीसाठी 20 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 11, विजसाठी 5 आहेत, भज-ब साठी 4, भज-क साठी 3, भज-ड साठी 3, विमाप्रसाठी 3, इतर मागासवर्गासाठी 29, आर्थिक दुर्बल घटकासाठी 15, SCB साठी 15 आणि खुल्यासाठी 42 असे 152 आहेत मित्रांनो. तर ह्याचं पण बघून घ्या. पदवीधर शिक्षणासाठी 12, 7, 3, 2, 3, 2, 2, 18, 9, 9, 26 असं एकूण 93. हे पण बघून घ्या. चला पुढे बघूयात आपण. आता माध्यम उर्दू माध्यमासाठी बघा, त्याचं काय दिलेलं आहे, माध्यम उर्दू. त्याला पण HSC DEDवरच आहेत, 33 पद आहेत. आणि पदवीधर शिक्षकासाठी HSC प्लस BEd आणि ग्रॅज्युएशन पाहिजे, सायन्समध्ये झालेलं पाहिजे.
आणि भाषाविषयीमधलं पण आहे, उर्दू पाहिजे पण. असं एकूण 33 जागा आहेत, एकूण 66 आहेत मित्रांनो. तर पुढलं माध्यम आहे उर्दू माध्यमाचंच आरक्षणीय जागांचा तपशील बघून घ्या मित्रांनो. उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षकासाठी आपल्या कास्टनुसार हे पाहून घ्या म्हणून आपण उर्दू माध्यमसाठी. तर आता पुढलं माध्यम कोणतं आहे मित्रांनो? हिंदी माध्यम आहे. हिंदी माध्यम माझ्या जागा 16 आहेत, कमी आहेत थोड्याफार, पण बघा HSC DED आणि पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, सहाय्यक शिक्षक, उपशिक्षक ह्याच्यासाठी आणि पदवीधर शिक्षकासाठी. आता उपशिक्षकासाठी 11 तर पदवीधर शिक्षकासाठी 5 असे एकूण 16 जागा आहेत मित्रांनो. तर पुढे बघूयात आपण आता हिंदी माध्यमांसाठी आरक्षणीय तपशील. तर हे आपापल्या कास्टनुसार बघून घ्या किती जागा आहेत का नाही, त्यानुसार अर्ज करा. तर बघा मित्रांनो, पुढील अटी व शर्ती म्हणलेलं आहे. या अटी व शर्तीमध्ये काय आपल्याला दावा करता येणार नाही, 11 महिन्यासाठी आपली जॉईनिंग असणार आहे आणि कुठंच आपल्याला दावा करता येणार नाही, कायम करा असं काही म्हणता येणार नाही. त्यासाठी अटी शर्ती आहेत, ही पण वाचून घ्या व्यवस्थित स्टॉप करून. तर पुढे बघा, पण महत्त्वाचं म्हणजे आता बघा हे काय म्हणते, जो ॲप्लिकेशन कधी करायची, 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान. वेळ बघा 10 ते 5च्या दरम्यानच करायचे. आणि पत्ता दिलेला आहे मित्रांनो, तो समक्ष जाऊन आपल्याला ही करायचे ॲप्लिकेशन समक्ष म्हणलेलं आहे. तर जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरी गाव, या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी जायचं आहे मित्रांनो. हार्ड कॉपी घेऊन जायची आपल्या सगळ्या डॉक्युमेंटची आणि तिथं जाऊन ॲप्लिकेशन करायचे मित्रांनो. तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म असा भेटतो. तर बघा, उमेदवाराने भरायचे अर्जाचा नमुना, इथं आपले फोटो हे चिटकावायचे मित्रांनो आणि आपली सगळी माहिती, नाव, एज्युकेशन काय, माध्यम काय, कोणचं आहे काय नाही, सगळ्याच्यावर लिहायचं आणि आपले सगळे डॉक्युमेंट घ्यायचे, सेल्फ अटेस्टेड करायचे, सही ते करून मित्रांनो ते दाखल करायचे. तर बघा, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो DED BED आणि विशेष म्हणजे TET होणारच आहे आणि टेट पण होणारच आहे येणाऱ्या काळामध्ये. तर त्याचा पण अभ्यास चालू राहू द्या आणि सध्या म्हणजे काही ना काही जॉब हातात असणं महत्त्वाचं आहे. आपण हे पण जॉईन केल्यानंतर काही अभ्यासापासून आपण सुटणार नाहोत, आपण अभ्यास चालू ठेवायचा मित्रांनो. तर आपली एक संधी आलेली आहे, ह्याला आपण अप्लाय करा. आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, आता याची निवड कशी होते या संदर्भात आणि इंटरव्ह्यू असतो का, नेमकं महत्त्वाचं म्हणजे पगार, मूळ पगार किती असतो आणि कामाचे स्वरूप, किती वेळ काम असतं, या संदर्भात सगळी उद्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.